प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते या सुंदर अशा समयाबद्दल. न्यू लाईफ न्यू स्ट्रेंथ मिनिस्ट्री दौंड, मी सिस्टर मर्सी यादव तुम्हा प्रत्येकाचं प्रभूमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनानिमित्त या माझ्या प्रत्येक बहिणीसाठी मी एक वचन क्लेम करते, शेअर करते. नीतिसूत्रे याचा 14वा अध्याय पहिलं वचन. सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते पाडून टाकते. स्त्रियांनो, आज या मोबाईलच्या जाळ्याने प्रत्येक स्त्रीला गुंतवलेला आहे, नाही का? नेट म्हणजे जाळ, वर्क म्हणजे जाळ्यामध्ये काम करणं. आज अनेक स्त्रिया परमेश्वराच्या भयापासून दुरावल्या जात आहेत. त्याचं कारण आहे हा मोबाईल. बघा, हा मोबाईल जितका 50% चांगला आहे तितकाच वाईट देखील आहे. आणि म्हणून आपल्याला असे मेसेजेस येत असतील, सो ब्लॉक करून डिलीट करा. कारण हे कुटुंब परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. हे लेकरं परमेश्वराची संपत्ती आहे. प्रभूमध्ये तल्लीन व्हा, प्रभूमध्ये मग्न व्हा. कुठेतरी तुमच्यामध्ये प्रार्थना करणारी हन्ना दडलेली आहे बहिणींनो. कुठेतरी तुमच्यामध्ये ती जॉयस्मेर दडलेली आहे बहिणींनो. आणि म्हणून तुमचं जीवन प्रार्थनामय असू द्या. बघा, नीतिसूत्र 31:3 मध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. हालेलुया. आज परमेश्वराचं भय बाळगणे, त्या टीव्ही सिरियल्स पेक्षा आपण वचनामध्ये वेळ घालवूया. त्या मोबाईल पेक्षा आपण परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये वेळ घालवूया आणि अनेक आत्मदेवाच्या राज्यामध्ये आपण आणूया. या वुमन्स डे निमित्त प्रत्येक माझ्या बहिणीला हा जागतिक महिला दिन आशीर्वादाचा, आनंदाचा आणि आत्म्याने सार्वकालिक जीवनाचा आनंदाचा जावो हीच सदिच्छा व्यक्त करते. थँक्यू.